नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे तुमच्या आवडत्या आपली संस्कृती या मराठी यूट्यूब चॅनलवरती। अशा व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे मुलींवर आधारित सुंदर अशी हृदयस्पर्शी कविता। तर ही कविता माझ्या सर्व उपवर बहिणींना समर्पित करीत आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग जास्त वेळ न घालवता या सुंदर अशा कवितेला सुरुवात करूयात। कवितेचे बोल आहेत मुलगी। पोरीची पसंती आली की बापाचं काहीच धडधडतं, पोरीची पसंती आली की बापाचं काहीच धडधडतं, चिमणी घट्ट सोडणार म्हणून आतल्या आत खूप रडतं। हसरे खेळकर बाबा एकदम धीर गंभीर हो दिसू लागतात, हसरे खेळकर बाबा एकदम धीर गंभीर दिसू लागतात। पोरीला पाणी मागण्यापेक्षा स्वतः सुटून घेऊ लागतात। या घरातला चिवचिवाट आता कायमसाठी थांबणार असतो, या घरातला चिवचिवाट आता कायमसाठी थांबणार असतो, म्हणून बाप लेक झोपल्यावर तिच्याकडे पाहून रडत असतो। अंबूच्या लिंबूच्या करत करत मोठी कधी झाली कळलं नाही, अंबूच्या लिंबूच्या करीत करीत मोठी कधी झाली कळलं नाही। बाप सांगतो तिला सोडून मला पाणीही गेलं नाही। दिवसातून एकदा तरी मायनं जवळ घ्यावं वाटतं, दिवसातून एकदा तरी मायनं जवळ घ्यावं असं वाटतं। परक्याचं धन असलं तरी द्यायला मात्र नको वाटतं। उठल्यापासून झोपेपर्यंत बाबाची काळजी घेत असते, उठल्यापासून झोपेपर्यंत बाबाची काळजी घेत असते। आज ना उद्या जाणार म्हणून पोरगी जास्तच लाडायची असते। पोरगी जाणार म्हटलं की बाप आतून तुटून जातो, पोरगी जाणार म्हणलं की बाप आतून तुटून जातो। कळत नाही बैठकीतून अचानक का उठून जातो। इकडे तिकडे जाऊन बाबा गुपचूप डोळे पुसत असतात, इकडे तिकडे जाऊन बाबा गुपचूप डोळे पुसत असतात। लेकीचं कल्याण झालं म्हणून पुन्हा बैठकीत हसत असतात। तिचा सगळा जीवनपाठ क्षणाक्षणाला आठवत राहतो, तिचा सगळा जीवनपाठ क्षणाक्षणाला आठवत राहतो। डोळ्यात येणाऱ्या आसवांना बापा वापस पाठवत राहतो। बीपीची गोळी घेतली का आता कोण विचारील ग, बीपीची गोळी घेतली का आता कोण विचारील ग, जास्त गोड खाऊ नका म्हणून कोण कशाला दाटविल ग। बाबा कुणाचं ऐकत नाहीत पण पोरीला नकार देत नाहीत, बाबा कुणाचं ऐकत नाहीत पण पोरीला नकार देत नाहीत। तिने रागात पाहिलं की मग ताटात गुलाबजामुन घेत नाहीत। एका अर्थानं पोरगी म्हणजे काळजी करणारी आईच असते, एका अर्थाने पोरगी म्हणजे काळजी करणारी आईच असते। पोटचा गोळा देणाऱ्याची कहाणी फार वेगळी असते। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा। आणि आपण जर आपली संस्कृती या मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी भेटत राहील। धन्यवाद।